जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार नगरपरिषदेच्या विषय समित्याच्या सभापती पदासाठीची निवड आज संपन्न झाली असून नंदुरबार नगरपरिषदेच्या स्थायी समितीसह बांधकाम, आरोग्य, पाणीपुरवठा, नियोजन, शिक्षण आणि महिला बालकल्याण समितीच्या सदस्याची निवड आज बिनविरोध पार पडली आहे। नंदुरबार नगरपरिषदेवर निवडून आलेल्या सदस्यांच्या संख्याबळानुसार प्रत्येक समितीमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे 7 सदस्य, विरोधी पक्षातील भाजपाचे 2 सदस्य तर एमआयएमचा एका सदस्याची वर्णी लागणार होती। मात्र विरोधी भाजपा पक्षासह एमआयएमने याच संख्याबळानुसार स्थायी समितीमध्ये सुद्धा भाजपाचे 2 सदस्य आणि एमआयएमच्या एका सदस्य निवडीची हरकत घेतली। मात्र स्थायी समिती निवडीच्या निर्देशानुसार अध्यक्ष हे पदसिद्ध अधिकारी आणि त्यासह 6 समित्याचे सदस्य हे पदसिद्ध सदस्य असल्याने 7 सदस्य हेच होत असल्याने उर्वरित 3 सदस्यामध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे 2 सदस्य तर भाजपाच्या एका सदस्याची वर्णी लागली आहे। स्थायी समितीपदी अध्यक्ष रत्ना रघुवंशी, बांधकाम सभापतीपदी देवेंद्र जैन, पाणीपुरवठा सभापतीपदी कैलास पाटील, आरोग्य व स्वच्छता सभापतीपदी प्रीतम ढंढोरे, शिक्षण सभापतीपदी भावना गुरव तर महिला बालकल्याण सभापतीपदी शीतल वसावे यांची बिनविरोध निवड झाली आहे। नियोजन समितीच्या अध्यक्षपदी उपनगराध्यक्ष पदसिद्ध सभापती असल्याने त्यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली आहे। पीठासीन अधिकारी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांनी कामकाज पाहिले तर सहाय्यक पीठासनाधिकारी म्हणून नंदुरबार पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी कामकाज पाहिले। यावेळी पालिकेच्या नगराध्यक्ष सौ रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण निवड प्रक्रिया संपन्न झाली। यानंतर सर्व नवनिर्वाचित विषय समितीचे सभापती, समितीचे सदस्य व सभापती यांचा पालिका प्रशासनातर्फे मुख्याधिकारी राहुल वाघ तसेच नगराध्यक्ष सौ रत्न रघुवंशी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यानंतर पालिकेच्या सर्व विषय समितीच्या सभापतींना त्यांचा दालनात प्रवेश करत त्यांना त्यांच्या पदाचा कार्यभार विधान परिषदेचे आमदार तथा शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विराजमान करण्यात आले। यावेळी शिवसेनेचे नेते डॉक्टर विक्रांत मोरे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी यांच्यासह शिवसेनेच्या शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व पालिकेचे नगरसेवक उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। समितीचे आणि सभापतींना वाचून दाखवतो। सार्वजनिक बांधकाम समितीसाठी श्री जैन देवेंद्र चंद्रकांत, शिक्षण समितीसाठी सौ गुरव भावना प्रवीण, स्वच्छता वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीपती सभापती पदावर श्री ढंढोरे प्रीतम प्रकाश, या समितीच्या सभापती पदासाठी श्री पाटील कैलास हिमंतराव, महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी वैष्णवी शीतल वसावे, स्थायी समितीच्या सदस्यांची निवड जाहीर करणे। स्थायी समितीचे प्रश्न दिलेले असून त्यानुसार 3 सदस्यांचे नाव पक्षीय बलाबल व कौलिक संख्याबळाचा विचार करता करायचे आहे। शिवसेना पक्षाचे बलाबलानुसार 2 सदस्य व भारतीय जनता पक्षाचे 1 सदस्य स्थायी समितीमध्ये नाव निर्देशित करता येईल। शिवसेना पक्षाच्या गटनेत्या सौ रघुवंशी रत्ना चंद्रकांत यांनी स्थायी समितीमध्ये श्री दिघे दीपक प्रभाकर आणि श्री सोनाल हर्षद संजय, भारतीय जनता पक्षाचे गटनेते श्री आनंद बाबुराव माळी यांनी श्री चौधरी हिरामन यांना नामनिश्चित केलं आहे, पत्र दिले त्यांनी। त्यानंतर गट नेते यांनी निर्देशित केलेले शिवसेना पक्षाचे श्री दिघे दीपक प्रभाकर व श्री सोनाल हर्षद संजय तसेच भारतीय जनता पक्ष श्री चौधरी हिरामन यांची स्थायी समिती सदस्य म्हणून निवड जाहीर करण्यात येत आहे। आता महाराष्ट्र नगर परिषद नगरपरिषदेचे औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 64 अन्वये नंदुरबार नगर परिषदेची स्थायी समितीचं गठन पुढील प्रमाणे राहील। 1 सभापती, अध्यक्ष नगर परिषद नंदुरबार, सदस्य 2 नंबर क्रमांक 2 सदस्य सभापती व नियोजन समिती, सभापती सार्वजनिक बांधकाम समिती, सभापती शिक्षण समिती, सभापती स्वच्छता वैद्यकीय व आरोग्य समिती, सभापती पाणीपुरवठा व जलनिस्तारण समिती, सभापती महिला व बालकल्याण समिती आणि नामनिर्देशित सदस्य श्री दिघे दीपक प्रभाकर, श्री सोनाल हर्षद संजय, श्री चौधरी हिरालाल मगर। तर या सर्व प्रक्रियेतील आता सगळ्यात महत्त्वाचा विषय आता पार पडला आहे। स्थायी समितीचं गठन झालेलं आहे। सर्व समिती सभापती, समिती सदस्य आणि स्थायी समितीचे सर्व
सभापती सदस्यांचं अभिनंदन करतो. सर्वांचा मी मनापासून आभार मानतो. नगरपालिकेच्या या नव्या टर्ममध्ये ही महत्त्वपूर्ण सभा आज पार पडली. नाही, सर्व विषय समित्यांच्या सभापतींची निवड आज होती. स्पष्ट बहुमत शिवसेनेला मिळालेलं होतं. निवड करताना शासनाने एक सोपी पद्धत करून दिलेली आहे की गटनेत्याने नावं द्यायची आणि त्याची त्या गटनेत्याने दिलेल्या नावाचा समावेश त्या समितीत होतो. त्याच्याप्रमाणे शिवसेनेचे अवर्ग आपली नगरपालिका असल्याने आपल्या समित्यांमध्ये 10 सदस्यांची संख्या आहे. त्याच्यातले 7 एकतर्फी शिवसेनेचेच आले आणि 2 भारतीय जनता पक्षाचे प्रत्येक समितीमध्ये आणि 1 MIMचा सदस्य आलाय. स्थायी समितीमध्ये फक्त 3च सदस्यांची निवड होत असते. स्थायी समितीमध्ये 1 सदस्य हा भारतीय जनता पक्षाचा आला 3 पैकी आणि 2 शिवसेनेचे आले. असे सर्व सदस्यांची निवडही बिनविरोध झाली आणि सभापती म्हणून शिवसेनेचे सगळे सभापतीही निवडून आले आणि अत्यंत चांगल्या दर्जाचं लोकाभिमुख काम नंदुरबार नगरपालिकेला परवापासून सोमवारपासून सुरू होईल. रोज माझे सभापती सकाळच्या शिफ्टमध्ये इथं बसतील
10:30 ते 1:30 वाजेपर्यंत त्यांनी कंपल्सरी इथं बसायचं आहे. आपल्या आपल्या खात्याचा आढावा घ्यायचा आहे आणि त्यांचं खातं कसं गतिमान होईल याची बी जबाबदारी त्यांच्यावर टाकलेली आहे. काही अडचण आल्या तर नगराध्यक्ष आहेत, आम्ही सगळे नेते आहोत, आम्ही सगळे मिळून त्यांना मार्गदर्शन करू. पण नक्की लोकांच्या हिताची कामे ही नगरपालिका करेल याचा आत्मविश्वास मला आहे.